देवाने माझ्या आईचा शब्द नाही टाळू शकत. 48 तासांचा वेळ दिलाय मला तिने. तुला वाटत असेल की मी काहीच प्रयत्न केले नाही माझ्या बाजूने, पण तसं नाहीये. नाही, भावनेच्या भरात तू खूप काही बोलून गेलायस मला. सोड, मी इथे काय मनाला लावून घेतलेलं नाहीये, पण तू ना फक्त तुझ्या बाजूने विचार करतोयस. तुझी बाजू बरोबर आहे, पण एकदा माझ्या बाजूने विचार करून बघ ना. मी यापुढे जे काय बोलेन ना, कदाचित तुझ्या मनाला लागेल, पण तू ना जॉईंट फॅमिलीमध्ये राहिलेला नाहीये. कुटुंब काय असतं ना तुला माहिती नाही. जेव्हा आपण सगळ्यांसोबत राहतो ना, सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं, समजून घ्यावं लागतं, सगळ्यांची मतं ऐकून घ्यावी लागतात आणि त्यांच्यासोबत चालावं लागतं. असं नातं तोड म्हणून नातं तुटत नसतं. माझ्या आईने आणि भावाने माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी खूप केलं आहे. हे सगळं साम्राज्य जे उभं केलंय ना, सगळं माझ्या आईने आणि भावाने कष्टाने उभं केलंय. माझं काहीच नाही आता. माझं काय माहिती, आयुष्यात मी पहिल्यांदा एका मुलीवर प्रेम केलं. फसवणूक झाली माझी तिथे. त्याच दरम्यान सावली माझ्या आयुष्यात आली. ज्या परिस्थितीमध्ये सावली माझ्या आयुष्यात आली ना, ती परिस्थिती फार चुकीची होती. माझा सावलीवर राग नव्हता, त्या परिस्थितीवर होता. स्वतःला सावरलं मी. काळांतराने लक्षात आलं की सावली पण त्याच परिस्थितीमुळे त्रासली गेली. तिच्या बाबतीत दया आली मला. तीच भावना पुढे मैत्रीत बदलली. तू तिचा भाऊ असशील, खरं खरं सांगतो तुला, माझं सावलीवर प्रेम नाही. मी सावलीवर प्रेम नाही करत आहे. फक्त एक वेगळी फिलिंग आहे. काळजी वाटते मला सावलीची. तिच्या बाबतीत चांगलं घडावं असंच वाटतं. तिच्या हक्काचं तिला फक्त मिळू दे बस. सर, परवाच्या दिवशी घाटात जो अपघात झाला ना, त्याचा आरोपी सापडलाय.